जय जय राम आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होते जय सात्विका कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होते जय सात्विका दयाचा हरीख वाटे देवा तयाचा हरिक वाटे देव तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करते श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे कुळी सात्विक कन्या पुत्र होते जय सात्विका कुळी कन्या पुत्र होती जे कुळी सात्विक कन्या पुत्र होते जय सात्विका दयाचा हरीख वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा तुकामने माझा घडत्यांची सेवा तुकामने माझा घडत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरीख वाटे देवा विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम
गगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकरू प्रथम नमः 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 दुसर चरण संताजिया दुसर चरण संताजिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू दुसर चरण संताजिया दुसर चरण संताजिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे तेची नमस्कारो नियाता ओम नमो शिवादि ओम नमो शिवादि ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी मिळाली संत मांदी मिळाली संत मान मिळाली संत मान त्याचे रजरेनो वंदिरे वंदे त्याचे रजरेनो वंदिरे त्याचे रजनी जो वंदे शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे शिवनाम सुदामुखी सेवा कापड्या रे शिवनाम सुदामुखी सेवा कापड्या रे ए धड 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 दुड 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 पळ सुटला कणिका पापडिया रे धड 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 दुड 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 पण सुटला कणकाला कापड्या रे ए धड 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 दुड 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 पळ सुटला कणिका पापडिया रे धड 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 दुड 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 पण सुटला कणकाला कापड्या रे शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे शिवनाम सुदामुखी सेवा कापड्या रे शिवनाम सुदामुखी सेवा कापड्या रे कापड्या रे निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवेवतार धरून केले त्रैलोक्य पावन शरण शरण जी हनुमंता तुझा लो रामधूता काय भक्तीच्या त्या
वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठल विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र नळवाडी. पवित्र असणाऱ्या भगवान महादेवाच्या आणि मंदिराच्या या प्रांगणामध्ये कैलासवासी गंगा भागीरथी मातोश्री गंगूबाई दामोदर पाटील दराडे या माता माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी. या प्रथम पुण्यस्मरणाच्या श्राद्ध विधीच्या तर्पणाच्या विधीच्या निमित्ताने आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्ववंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून जो आपल्या हिताच्या बाबतीत हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माता पित्यांना धन्यता देतात. अभंग अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा, विचारणीय, चिंतनीय, नव्हे नव्हे तर तत्स्वरूप करणी असा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी मातोश्री गंगूबाई दामोदर पाटील दराडे या माता माऊलीला आपल्या सर्वांमधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. प्रथम पुण्यस्मरण श्राद्धविधी तर्पणाचा विधी शास्त्राच्या नियमाला अनुसरण विधिवतरित्या यथोचितरित्या ब्राह्मणांकरवी मंत्रघोषामध्ये दराडे पाटील परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाला. या माता माऊलीच्या पाठीमागे असणारा संपूर्ण शोकाकुल परिवार या ठिकाणी त्यांचे सुपुत्र श्री निवृत्ती काशीनाथ सानप, त्याच पद्धतीने श्री देवनाथ दामोदर दराडे, आशाबाई दत्तू गीते त्यांची मुलगी, त्याच पद्धतीने सुशाबाई तात्याबा आव्हाड त्यांची मुलगी, त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या सोना, त्यांची नातवंड, संपूर्ण या ठिकाणी असणारा दराडे पाटील परिवार आणि सानप पाटील परिवार आणि येणारे सर्व आप्तेष्ट या पुण्य स्मरण श्राद्ध विधीच्या निमित्ताने दराडे पाटील सानप पाटील परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता या माता माऊलीला आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झाला. या माऊलीला आपल्या सर्वांमधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. आयुष्यामध्ये जे पुण्यकर्म, जे सत्कर्म या माऊलीने केल्या त्या सत्कर्माची पुण्यकर्माची पावती या माऊलीला भगवंताने दिली. पर्वकाळामध्ये जाणं झाला, वारीचा पर्वकाळ आहे. या वारीच्या पर्वकाळामध्ये या माऊलीचं आज प्रथम पुण्यस्मरण श्राद्धविधी तर्पणाचा विधी येतो आहे. तर ज्या दिवशी या माऊलीने इहलोकाचा प्रवास संपून परलोकाच्या यात्रेला प्रारंभ केला ती आजचीच तिथी, तोही आजचाच पर्वकाळ. या माऊलीच्या जीवनाच्या बाबतीमध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचं एकच प्रमाण म्हणावंसं वाटेल. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो जिजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. भगवंताची जीवनामध्ये प्राप्ती झाली. आपल्या मनुष्य जन्माला आल्याचा तो शेवटचा मुक्काम या माऊलीने खऱ्या अर्थाने जीवनामध्ये प्राप्त करून घेतला. पर्वकाळावरती जाणं झालं. पर्वकाळावरती आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी. मग त्या माऊलीने पर्वकाळ साधला आणि त्यांच्या पुण्यस्मरण श्राद्ध विधीच्या तर्पणाच्या विधीच्या निमित्ताने हा पर्वकाळ आज आपल्याला प्राप्त झाला. साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ. गेला
पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. त्या माऊलीने पर्वकाळ साधला. या पुण्यस्मरण श्राद्ध विधीच्या निमित्ताने आज तो आपल्याला प्राप्त झाला. भाग्यवान आहे हा परिवार, भाग्यवान आहे ही माऊली. या पर्व काळावरती पुण्यस्मरण श्राद्ध विधीचं खऱ्या अर्थाने नियोजन आयोजन करत असताना सुंदर अशा पद्धतीचा सोहळा मातृऋणातून उतराई होण्याकरता दराडे पाटील परिवार, सानप पाटील परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असताना सुंदर अशा पद्धतीचे गायनाचार्य मात्र या परिवाराने ज्यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे, ही सगळी मंडळी महाराष्ट्रातील दिग्गज आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी संप्रदायाचं वैभवभूषण असणारे गान कोकिळा ज्यांना म्हटलं जातं, असं आपल्या सिन्नर तालुक्याचं वैभव परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमीश्वर अलंकार हरिभक्तप्राण चिंतामणजी महाराज सानप महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी ज्यांचा आवाज ऐकल्याच्या नंतर आपल्या अंतकरणाला पाझर फुटावा इतका गोड असणारा आवाज, स्वर अलंकार स्वर गंधर्व ज्यांना म्हटलं जातं, असं सिन्नर तालुक्याचं वैभवभूषण असणारे परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी आमचे बंधू हरिभक्तप्राण विजयजी महाराज काळे महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. उत्कृष्ट अशा प्रकारे खऱ्या अर्थाने मृदंगाची साथ करणारी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य ताल महर्षी ही सगळी मंडळी दिग्गज आहे. आणि या दिग्गज मृदंगाचार्यांमध्ये आज सगळ्यात वरच्या पट्टीमध्ये ज्यांचं नाव आहे असे ताल महर्षी परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी आमचे बंधू हरिभक्तप्राण मुकुंदजी महाराज लाड महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील ख्यातनाम महिला कीर्तनकार परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी हरिभक्तप्राण आमच्या अनिताताई यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील असणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थिनी त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. संपूर्ण या ठिकाणी असणारं आपलं गावचं भजनी मंडळ आदरणीय हरिभक्तप्राणचे सोमनाथ पाटील दराडे त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने विनेकरी ताई ताईंच्या चरणावरती या ठिकाणी वंदन असणाऱ्या दोनही भालदार चोपदार त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सिस्टीमवाले दादा करत आहे. सिस्टीम एकच नंबर आहे. हॉलमध्ये ऑपरेटिंग करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. दादांची सिस्टीम एकच नंबर सिस्टीम म्हटल्याच्या नंतर तो कार्यक्रमाचा प्राण आहे, तो अत्यंत महत्वाचा, म्हणून त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी पितृतुल्य असणारे हरिभक्तप्राणचे जय हरिबाबा बाबांच्या चरणावरती वंदन. त्याच पद्धतीने माझे मालक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या चरणावरती वंदन. यूट्यूब चॅनेलवाले आदरणीय हरिभक्तप्राणचे भालेराव सर त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. आपणही सर्व अपतेष्ट सज्जन सोहरे पाहुणे मंडळी गावकरी मंडळी आदी करून दराडे पाटील परिवार सानप पाटील परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात. पण स्टेजवरती असणारी ही सगळी दिग्गज मंडळी म्हटल्याच्या नंतर खरं तर ही सगळी मंडळी आपल्या सिन्नर तालुक्याचा वैभव आहे, ही आपल्याकरता सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे. अत्यंत गुढ अशा पद्धतीने सात अगदी अंतकरणापासून कीर्तनकार कोणीही असू द्या. आजकाल परिस्थिती फार बिकट झालेली आहे, पण ही मंडळी अशी आहे, कार्यक्रमाला कशा पद्धतीने उंचीपर्यंत नेऊन ठेवायचं हाच त्यांचा अंतकरणातला अट्टास आहे. म्हणून त्यांच्या सर्वांच्या चरणावरती वंदन नतमस्तक. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी दराडे पाटील परिवार सानप पाटील परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता उपस्थित आहेत. त्यांच्याही सर्वांच्या चरणावरती वंदन. आजच्या पुण्यस्मरण श्राद्ध विधीच्या निमित्ताने आपणा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला प्राप्त झाला, पितृतुल्य असणारे परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी माझे काका साहेबरावजी दराडे त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. नतमस्तक होऊन आता मात्र अभंगाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा. अभंग अतिशय महत्वाचा, विचारणीय, चिंतनीय, तत्स्वरूप करणीय असा अभंग मी का म्हटलं. जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर तुकोबरा यांचं जीवन हे एक विशिष्ट अशा पद्धतीचं जीवन आहे. कारण सत्यासत्याचा योग्य प्रकारे निवाडा करणारे तुकोबर आहे. कुणाच्याही देखाव्यांना कधी न भुलणारे तुकोबर आहे. योग्य परीक्षक. प्रसंगी देवाबरोबर जरी भांडण करण्याची वेळ आली
तरी माघार नाही. पण तत्वाच्या बाबतीत देवालाही सडेतोड भाषेत उत्तर देणारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय विठ्ठल विठ्ठल. हो, एक प्रसंग तर असा घडला. एकदा देवाचा आणि तुकोबरायांचाच जुंपलं. कुठल्या विषयावरून म्हणा तर देव तुकोबरायांना म्हणू लागले की तुकोबरा हे मोठे टोलेजंग महाराज आहे. यांच्या फार कॅसेट मार्केटमध्ये आहे. मोठमोठे लोक यांचे भक्त आहेत, ते शिष्य आहेत. हे टीव्हीवर गाजलेले महाराज आहेत. कुठेही तुम्हाला यांचीच कीर्तनं ऐकायला मिळतील. कुणाच्याही मोबाईलमध्ये यांचीच कीर्तनं ऐकायला मिळतील. 25, 50 हजार रुपये ते एका कीर्तनाचे घेतात आणि लोकही मोठ्या आनंदाने देतात. देवा तुम्ही त्यांना संत म्हणा. तुकोबरे म्हणतात देवा तुम्ही मला अशांना संत म्हणायला सांगतात, हे मला अजिबात पटत नाही. देवा मी अशांना कधीही संत म्हणणार नाही. भगवान म्हणतात मी सांगतो तरी. तुकोबरे म्हणतात देवा तुम्ही सांगत असला तरी मी अशांना कधी संत म्हणणार नाही. देव म्हणू लागले मग माझं सामर्थ्य ठाऊक नाही का? तुकोबरे म्हणतात देवा तुम्ही काय करणार आहे माझं सांगा. करी सीते देवा करी माझे सुखे परिमी त्यासी मुखे नमने संत परिमी त्यासी मुखे नमने संत करी माझे सुखे परिमी त्यासी मुखे नमने संत करी सीते देवा करी माझे सुखे परिमी त्यासी मुखे नमने संत. देवा तुम्ही मला अशांना संत म्हणायला सांगता देवा हे मला अजिबात पटत नाही. माझं सामर्थ्य माहित नाही का म्हटल्याच्या नंतर तुकोबरांनी भगवंताला सांगावं देवा तुम्हाला तुमच्या सामर्थ्यावरती तुमच्या शक्तीवर तर काय माझं वाटोळ करायचं असेल ते तुम्ही करू शकता. अगदी आनंदाने करू शकता, खुशाल करू शकतात. पण देवा मी माझ्या मुखाने अशांना कधीही संत म्हणणार नाही. करी सीते देवा करी माझे सुखे परिमी त्यासी मुखे नमने संत. देवा तुम्ही मला अशांना संत म्हणायला सांगता देवा त्यांचं रेकॉर्ड तरी तुम्हाला माहित आहे का? जया राज्य द्रव्ये करणे उपार्जना वशदंब माना इच्छे झाले. दंबाच्या आणि मानाच्या आहारी गेलेले हे आहेत. द्रव्य उपार्जन करणं आणि पैसा मिळवणं हाच ज्यांचा परमार्थातील एकमेव एक कलमी कार्यक्रम आहे. पैसा मिळवण्याकरता ज्यांचा परमार्थ आहे. देवा तुम्ही मला अशांना संत म्हणायला सांगता देवा हे मला अजिबात पटत नाही. मी माझ्या मुखाने अशांना कधी संत म्हणणार नाही. परिमी त्यासी मुखे न म्हणे संत विठ्ठल विठ्ठल. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, जे तुकोबर आहे देवाच्या आग्रहास्तव औपचारिकरित्याही वर नुसते मुखानेही ज्यांना संत म्हणायला तयार नाही तेच तुकोबर आहे आजच्या अभंगातून भाषा वापरतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तेच तुकोबरे अपेक्षा करतात की देवा मला त्या पुरुषाची सेवा घडावी. मग त्या पुरुषाची सेवा घडावी अशी जगद्गुरु श्री संत तुकोबरांनी अपेक्षा करावी. मग त्या पुरुषाची योग्यता कशी असायला पाहिजे तर त्या योग्यतेचाच आज आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून मी अतिशय महत्वाचा अभंग आहे असं म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण मनुष्याचं जीवन हे एक आगळं आणि वेगळं असं जीवन आहे. या मनुष्य देहातच इतकी महान शक्ती आहे की या देहाने माणसाला देव होता येतं. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरा. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या सचिता नंद पदवी घे हो सचिता नंद पदवी घे सचिता नंद पदवी घे नंद
सच्चिदानंद पदवी घेणे. देव व्हायचं मनात आणलं तरी देव होता येतं. इतकी महान शक्ती या देहात आहे. हेही तन करके क्या ना होय. काय नाही होऊ शकत. नरका नारायण होय. इतकी महान शक्ती या देहात आहे. मग असा मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज म्हणतात आपण आपल्या जीवनाची वाटचाल अशी केली पाहिजे की ज्या योगी आपण या ध्येयाला प्राप्त होऊ, ज्या योगी आपण या श्रेयाला प्राप्त होऊ. विठ्ठल विठ्ठल मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपल्या प्रत्येकाच्या समोर दोन प्रकारचे मार्ग येतात. पहिला आहे प्रेय मार्ग, दुसरा आहे श्रेय मार्ग. प्रेय मार्ग कशाला म्हणतात? आरंभी इंद्रियांना गोड वाटणारा, सुखकारक, आनंद देणारा, पण परिणामांचा जर विचार करू लागलो भयानक दुःखदायक. आरंभी गोड, परिणामी दुःखदायक, त्याला म्हणतात प्रेय मार्ग. दुसरा आहे श्रेय मार्ग. मग श्रेय मार्ग कशाला म्हणतात? आरंभी कष्टतर, दुःखतर, खडतर, पण परिणामांचा जर विचार करू लागलो निरतिशय शाश्वत आनंद देणारा जो मार्ग आहे त्याला म्हणतात श्रेय मार्ग. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये सतत परिणामांचा विचार केला पाहिजे. ज्याचा परिणाम चांगला आहे त्याच मार्गाने माणसानं गेलं पाहिजे, पण ज्याचा परिणाम वाईट आहे त्या मार्गाने कधीच जाऊ नये. पण ज्याचा परिणाम चांगला आहे ना त्या मार्गाने गेल्याशिवाय राहू नये. विठ्ठल विठ्ठल आपल्या प्रत्येकाच्याच जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाच्याच समोर हे दोनही प्रकारचे मार्ग येतात. पहिला आहे प्रेय मार्ग आणि दुसरा आहे श्रेय मार्ग. पण यापैकी प्रेय मार्गाला मागे सरावं आणि श्रेय मार्गाचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार करावा आणि त्या श्रेय मार्गानेच आपल्या जीवनाची वाटचाल करावी. त्या श्रेय मार्गाला सोप्या भाषेमध्ये हिताचा मार्ग म्हटलेला आहे, ज्याला शास्त्रामध्ये श्रेय असं म्हणतात. उदाहरण सांगायचं झालं तर आपण त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरपूर वारीला जातो. मग आता तिथे वारीला गेल्याच्या नंतर कथा, कीर्तन, प्रवचन असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी तमाशाचे फड देखील असतात. मग आता तिथे वारीला गेल्याच्या नंतर आपण कथा, कीर्तन, प्रवचन श्रवण करायची का तमाशा बघायचा? काय करायचं? कथा, कीर्तन, प्रवचन श्रवण करायची म्हणजे श्रेय मार्गाचा स्वीकार करायचा आणि त्या श्रेय मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल करायची. त्या श्रेय मार्गाला सोप्या भाषेमध्ये हिताचा मार्ग म्हटलेला आहे, त्याला शास्त्रामध्ये श्रेय असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून मनुष्याने सतत परिणामांचा विचार केला पाहिजे. ज्याचा परिणाम चांगला आहे त्याच मार्गाने माणसाने गेलं पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. ज्याच्यात आपलं हित आहे त्याच मार्गाने माणसाने गेलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनाची वाटचाल आपण अशी केली पाहिजे, प्रत्येक कृती, प्रत्येक क्रिया अशी केली पाहिजे जे करण्यामध्ये आपलं हितच झालं पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये असणारं हित जर आपण साधवलं नाही तर महाराज म्हणतात त्याला अंध तमाशा नरकाला जावं लागेल. नरक यातना सोसावे लागतील. फजिती फजितीच होईल. जिथे आपल्याला प्रेम मार्गाने जाणं बरं वाटतं ते आरंभी गोड आहे, पण अंतिमता त्याचा परिणाम मात्र दुःखदायकच आहे. इथे आपल्याला जे गोड वाटतंय ना, महाराज म्हणतात पुढे त्याचा परिणाम विषयांचे सुख इथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मग ते जे यमाचे जे जवळचे जे दूत असतात ना, यम त्यांना आज्ञा देतो. मग आता त्यांच्या जवळ काय दयामाया आहे का? मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती
जोडीते निष्ठुरा मारिते तोडीते जोडीते निष्ठुरा मारिते जोडीते तोडीते निष्ठुरा मारिते तोडीते जोडीते निष्ठुरा यमाचे किंकर बहुसाल यमाचे किंकर बहुसाल मारिती तोडिती जोडिती निष्ठुर मारिती तोडिती जोडिती निष्ठुर मारिती तोडिती जोडिती निष्ठुर मारिती तोडिती जोडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाला यमाचे किंकर बहुसाला मारिते तोडीते जोडीते निष्ठुरा मारिते तोडीते जोडीते निष्ठुरा मारिते तोडीते जोडीते निष्ठुरा मारिते तोडीते जोडीते निष्ठुरा निष्ठुरा कितीतरी वर्ष मारतात तोडतात आणि झोडतात म्हणून जीवनामध्ये जो परिणामांचा विचार करत नाही त्याची भयानक अशी हानी होते निर्वसना होते पदोपदी घात होतो अतोनाशा प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये त्याला भोगावं लागतं त्याला मार खावा लागतो म्हणून मनुष्याने जीवनामध्ये सतत परिणामांचा विचार केला पाहिजे ज्याचा परिणाम चांगला आहे त्याच मार्गाने माणसाने गेले पाहिजे ज्याचा परिणाम वाईट आहे त्या मार्गाने कधीच जाऊ नये का आपल्या या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही क्षणभंगुर नाही भरवसा वारे साबद तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोरा हे ओळ सागा देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही म्हणून आज या माता मौलीच्या प्रथम पुण्यस्मरण श्राद्ध विधीच्या निमित्ताने आपण सर्वांनी या ठिकाणी एक बोध घेतला पाहिजे की आज या माता मौलीचं पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आहे पण उद्या आपलं 10वं नक्कीच होणार आहे या गोष्टीचं माणसाने सदैव स्मरण ठेवलं पाहिजे कारण जो खाटेवर होतो त्याला ताटेवर एक ना एक दिवस जावंच लागतं आणि ज्याचं बारसं होतं त्याचं तीर्थ झाल्याशिवाय राहत नाही म्हणून जीवन जगत असताना जितकी संधी काळाने आपल्याला दिलेल्या त्या दिलेल्या संधीचा सदुपयोग करणं हे आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे दिला या काळे अवकाश नाही पावले आयुष्यानाश कार्याकारण उरले शेष गेले ते भूस जावो परते इथून मागच्या आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडून गेलं ते जाऊ द्या पण इथून पुढे जे काही आमचं आयुष्य उरलेलं त्या उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग करून मी माझ्या नरत्याचं सार्थक केल्याशिवाय राहणार नाही दिला या काळे अवकाश नाही पावले आयुष्यानाश आपल्या या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही आणि आपण आपल्या आयुष्यातला एक एक क्षण जर वाया घालवला महाराज म्हणतात त्याने काहीच उपयोग होणार नाही का नामदेव महाराज एका अभंगामध्ये अतिशय सुंदर रीतीने सांगतात आयुष्य कसं आहे बघा आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या घडी घडी काळा वाट याची पाय 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 अजून किती हाय अजून किती हाय अवकाश हरी मुखी गाता हर पल हरी मुखी गाता हर पल अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हरी मुखी गाता हरी चिंता हरि मुखी गाता हर पल चिंता हर पल चिंता नामदेव महाराज म्हणतात आपल्या स्वहिताचा विचार करा भलत्या मार्गाने जाऊ नका कारण आपलं आयुष्य क्षणोक्षणी जात आहे नाथ महाराज म्हणतात घडी घडी काळ
वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. आणि आपल्या या नरदेहातील एका एका क्षणाची किंमत महाराज म्हणतात कोट्यामध्ये सुवर्ण दिलं तरी होणार नाही. आयुष्या क्षण एक कोपी न लभ्यता सुवर्ण कोटी किंवा मेरुतुल्य पृथ्वी दिल्या सुवर्ण न मिळे क्षण नरदेह. महाराज म्हणतात मेरू पर्वत एवढं जरी तुम्ही सुवर्ण देऊ केलं तर त्याच्यानं या नरदेहातील एका क्षणाची सुद्धा किंमत होणार नाही. इतकं महत्व आपल्या आयुष्यातल्या एका एका क्षणाला आहे. मग तो एक एक क्षण वाया न घालवता तो एक एक क्षण जीवनातला आपण कारणी लावला पाहिजे. ज्याच्यामध्ये आपलं हित आहे तेच आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. कारण महाराज म्हणतात की बाबांनो मुलाची हे घडी जाते वायावीन न मिळे मोलधन देता कोडी. मग त्यासाठी काय करावं जागा होई करी हिताचा उपाय तुका मनी हाय करीसी. मग जागे व्हा आणि आपल्या हिताचा विचार करा. मग का हो तुकोबर आहे तुम्ही आम्हाला सांगितलं की जो कोणी आपल्या हिताच्या बाबतीत हिताच्या ठिकाणी जागा नाही त्याची निर्वसना कशी होते हानी कशी होते पदोपदी घात कसा होतो अतोनात अशा प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये त्याला भोगावं लागतं त्याला मार कसा खावा लागतो. महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं तेही आम्हाला पटलं पण का हो तुकोबर आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जो कोणी असं आपल्या हिताच्या बाबतीत हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचं महत्व तरी काय. जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात जो आपल्या हिताच्या बाबतीत हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचं महत्व मी तुम्हाला काय सांगू. जो हिताच्या बाबतीमध्ये जागा आहे तुकोबराय म्हणतात तो तर धन्य आहेच पण त्याला जन्म देणारे त्याचे माता पिता देखील धन्य. हेच अभंगाचा प्रथम चरण. आपुलिया हिता दास दाखता बाबा आपुलिया हिता क्या बात है दास दाखता आपुलिया हिता दास दाखता आपुलिया हिता
खाणीत जन्माला आलेली हिरे माहिती काय? सिन्नर तालुक्याच्या खाणीत जन्माला आलेली हिरे, काहीच कमी नाही महाराज. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. महाराज म्हणतात जो हिताच्या बाबतीमध्ये जागा आहे त्याची मला काय सांगू. अहो तो तर धन्य आहेच, पण त्याला जन्म देणारे त्याचे माता पिता देखील धन्य. अशी पराकुटीने तुकोबर आहे त्यांची धन्यता गात आहेत. म्हणून माणसाने जीवनामध्ये जाग असणं हे फार महत्वाचं आहे. जाग असणं हे फार महत्वाचं आहे. बघा, झोप ही अनेक दृष्टीने घातक आहे आणि जागृती अनेक दृष्टीने फलदायी. झोप ही आळशीपणाचं द्योतक आहे आणि जागृती हे ज्ञानवानाचं आणि चातुर्यवानाचं प्रतीक आहे. झोपेतून अनेक अनर्थ निर्माण होतात आणि जागृतीतून अनेक अनर्थ सुटतात. आता मला सांगा, चोरी कुठे होते? चोरी झोपेत. अहो चोरी झाली का? हो मग. म्हटले मग तू काय झोपला होता का? हो मग. झोपल्याशिवाय का चोरी झाली? जागा असतं तर चोरांची का हिंमत आहे आपल्या वस्तीवर यायची? सांगायचं तात्पर्य झोप ही अनेक दृष्टीने घातक आहे. विठ्ठल विठ्ठल. माणसाने जागा असणं हे फार महत्वाचं आहे. एक महाभारताचं उदाहरण तुम्हाला सांगते बघा. अभिमन्यू रणांगणामध्ये मारला गेला. अभिमन्यू रणांगणामध्ये मारला गेला. तर तुम्ही म्हणाल तो काय रणांगणावरती झोपत होता का? महाराज म्हणतात तो रणांगणावरती झोपत नव्हता, तो रणांगणावरती लढतच होता. मग तो आईच्या उदरात असताना ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चक्रव्यूहाची माहिती सांगितली सुभद्रा मातेला, ती चक्रव्यूहाची माहिती सांगत असताना त्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला सुभद्रा माता जागी होती. पण त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगायला सुरुवात केली आणि सुभद्रा मातेला झोप आली. देवाने विचार केला, आता ही तर झोपली, मग आता हे सांगायचं तरी कुणाला? म्हणून देवाने सांगणं बंद केलं. पण त्याचा परिणाम असा झाला, उदरामध्ये असणारा जो अभिमन्यू होता त्या अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा याचं ज्ञान झालं. पण त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं याचं ज्ञान त्याला न झाल्यामुळे त्या चांडाळ चौकडीत सापडून मात्र अभिमन्यूला आपल्या प्राणाला मुकावं लागलं. याला कारण जर काय असेल तर याला कारण झोप, याला कारण सुभद्रा मातेची झोप नडली. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर अभिमन्यू सामान्य नव्हता. माऊली म्हणतात, हा सुभद्रा हृदय नंदनो जो अपरू नवार्जुनो, तो अभिमन्यू मने दुर्योधनो देखे द्रोणा. माऊली म्हणतात, हा सुभद्रा मातेच्या अंतकरणाला आनंद देणारा अभिमन्यू म्हणजे दुसरा तिसरा कोण नसून प्रति अर्जुनच आहे. एवढं त्याचं सामर्थ्य होतं. पण तो असा मारला गेला. याला कारण जर काय असेल तर याला कारण आहे झोप. याला कारण सुभद्रा मातेची झोप. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाने जाग असणं हे फार महत्वाचं. आता जागा रे बायनो जागा, आता जागा रे बायनो जागा, आता जागा रे बायनो जागा, आता जागा रे बायनो जागा. चोरा निसऱ्या, चोरा निसऱ्या, चोरा निसऱ्या, नाडोनी भोगाने, आता जागा रे बायनो जागा, आता जागा रे बायनो जागा. चोरा निसऱ्या, चोरा निसऱ्या,
जागे व्हा. जागा असणं हे फार महत्वाचं आहे. मला वाटतं आता सगळे जागे झाले असाल. म्हणजे पहाटे म्हणणारा जो काकडा आहे ना, आता महाराजांनी आपल्याला जागृती खरी आणली. मग इथून मागे काय झालं सोडून द्या. मग आता जागा, आता जागा. जागा म्हणजे किती वेळा जागा झालं पाहिजे. आतापर्यंत जे झालं ते सोडून द्या. मागे काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. जागा असणं हे फार महत्वाचं आहे. आता जागा असणं हे जरी महत्वाचं असलं, पण दुसरं एक तुम्हाला सांगते, जागा नेमकं माणसाने कुठे असावं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. नाहीतर काही काही माणसं रात्रभर जागतात, पण काय करतात, पत्त्या पिसात बसतात, जुगार खेळत बसतात. मग धन्य माता पिता तयाची. चालेल का? जागा आहे, पण नेमका कुठे जागा आहे हे फार महत्वाचं आहे. महाराज म्हणतात, ज्याच्यामध्ये आपलं अनहित आहे तिथे माणसाला झोपच यावी. पण ज्याच्यामध्ये आपलं हित आहे ना, तिथे माणसाने जागच असायला पाहिजे. मग माणसाने जाग असायला पाहिजे, पण ती आपल्या हिताच्या बाबतीत. विठ्ठल विठ्ठल. हिताच्या बाबतीमध्ये माणसाने कसा जागा असायला पाहिजे याच्याकरता जगद्गुरु श्री तुकोबराय एक मार्मिक आणि सुंदर असा दृष्टांत देतात. महाराज म्हणतात, चुकलिया ताळा वाते घालून बैसे डोळा, तैसे जागे करी चित्ता, काही आपुलिया हिता. महाराज उदाहरण देतात, जसा एखादा हाडाचा व्यापारी आपल्या व्यापारामध्ये ताळेबंद लावून पाहत असतो, डोळ्यात तेल घालून तो ताळा लावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जो व्यापारी आपल्या व्यापारामध्ये ताळा लावून पाहत नाही, महाराज म्हणतात त्याची अवकळा झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. आता याचे दोनही अर्थ केले तरी काही हरकत नाही. ताळा नाही त्याची अवकळा, आणि ताळा त्याची अवकळा नाही. महाराज म्हणतात त्याची अवकळा तर होतेच, शिवाय त्याला दोषही लागतो. तुका म्हणे दोष आणि अवकळा न पडता ताळा घडत असे. म्हणून ताळा तो लावून पाहत असतो, आणि जोपर्यंत ताळा लागत नाही तोपर्यंत तो झोपतही नाही, जागाच असतो. महाराज म्हणतात, तो जसा जागा आहे तसा आपणही आपल्या चित्ताला जाग ठेवलं पाहिजे. आपल्या हिताच्या बाबतीत तैसे जागे करी चित्ता, काही आपुलिया हिता. विठ्ठल विठ्ठल. पण माणसाने जागा असायला पाहिजे, पण ते आपल्या हिताच्या बाबतीत. मग हिताच्या बाबतीमध्ये माणसाने जागा असायला पाहिजे, कारण समाजाचं जर आपण वर्गीकरण केलं, समाजामध्ये आपल्याला 4 प्रकारचे लोक दिसून येतात. पहिला वर्ग समाजात असा आहे, त्याला आपलं हितही कळत नाही आणि ते जागीही नसतात. दुसरा वर्ग समाजामध्ये असा आहे, त्याला आपलं हित कळत नाही पण तो जागा आहे. तिसरा वर्ग समाजामध्ये असा आहे, त्याला आपलं हित कळतंय पण तो जागा नाही. पण चौथा वर्ग समाजामध्ये असा आहे की त्याला आपलं हितही कळतं, त्याप्रमाणे तो जागाही असतो. पहिला वर्ग, त्याला आपलं हितही कळत नाही आणि तो जागाही नसतो. काही काही माणसांना काहीच कळत नाही. काहीच कळत नाही म्हणजे काहीच कळत नाही. आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही. सांगू, त्याहुनी दगड बरा देवा. महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा दगड बरा. त्याला आपलं हितही कळत नाही, त्याप्रमाणे तो जागाही नसतो. जागा नसतो म्हणजे दुसरा जर एखादा त्याला सांगायला लागला तर त्याचं मानतही नाही. गप्प बस, नको शिकू शहाण्या, आमचं काही व्हायचं ते होईल, तुला काही घेणं आहे त्याचं. म्हणजे आपल्याला कळत नाही, दुसरा सांगायला लागलं तर कळूनही घेत नाही. त्याला आपलं हितही कळत नाही आणि तो जागाही नसतो. विठ्ठल विठ्ठल. दुसरा वर्ग समाजामध्ये असा आहे, महाराज म्हणतात त्याला हे आपलं हित कळत नाही पण तो जागा आहे. राजर्षी प्रकृतीचे माणसं, याज्ञिक लोक वगैरे, त्यांना आपलं हित कळत नाही पण ते जागे असतात. स्वर्गाला जाण्यामध्ये ते आपलं हित समजतात आणि फसतात. स्वर्ग कुठपर्यंत? जोपर्यंत आपलं पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग. कारण एकदा आपलं पुण्य संपलं की परत आपल्याला खाली यावं लागतं. मग तया पुण्याची पावटी सरी, सवेची इंद्रपणाची उटी उतरी, आणि येऊ लागाती माघरे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती.
अधोगती अधोगती अधोगती. त्यांना आपलं हित कळत नाही पण ते जागे असतात. मग ते पुण्य मासाध्य सुरेंद्र लोका आणि मग शंती दिव्यादी विदेव भोगान. किंवा मग नहुषेंद्राधिपती झाला परिराहाटी भांबावला तो भुजंगत्वे पावला नेनसी काही. स्वर्गाला जाण्यामध्ये ते आपलं हित समजतात आणि फसतात. यांना आपलं हित कळतंय पण खऱ्या अर्थाने कळत नाही. पण हित जरी कळत नसलं परंतु ते जागे आहेत. हाही वर्ग आपल्या उपयोगाचा नाही. विठ्ठल विठ्ठल. समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे महाराज म्हणतात त्याला आपलं हित कळतंय पण तो जागा नाही. म्हणजे समाजाला ते तसं ज्ञान सांगतात असं करू नये तसं करू नये असं करावं आणि तसं करू नये. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचशा कीर्तनकारांचा सुद्धा नंबर लागतो. म्हणजे समाजाला सांगतात पण स्वतः मात्र तसं आचरण करत नाही. पण महाराज म्हणतात जो जसा बोलतो तसं जर त्याचं आचरण नाही अशाने लाखो नाही कोट्यावधी जरी जन्म घेतले आणि तो सांगत राहिला तरी भगवान म्हणतात त्याला माझी प्राप्ती कधीच होणार नाही. तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो ऐसेने कोटी एक जन्म जावो परिणप विजे माते. महाराज म्हणतात समाजाला सांगतोय समाजाला झुलवतोय पण स्वतः जर तसं आचरणात आणत नसेल लोकांसंगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण असा जो आहे ना. याच्याही पुढे जाऊन सांगू जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा तर धारदार वस्तार आहे. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान बरोबरी सांगे आपण न करी आणि थू थू त्याच्या तोंडावरी व्यर्थशिने विली वैखरी. याच्याही पुढे जाऊन महाराज म्हणतात की त्याच्या तोंडावरती खुशाल थुंका तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगावया जातो यमपुरी भोगावया जातो यमपुरी भोगावया जातो यमपुरी. तुका मन त्याच्या तुका तोंडावर जातो यमपुरी भोगावया जातो यमपुरी भोगावया. तुका मन त्याच्या तुका तोंडावर जातो यमपुरी भोगावया जातो यमपुरी भोगावया भोगावया. याला हित कळते महाराज म्हणतात पण तो जागा नाही. पण समाजामध्ये असणारा चौथा वर्ग असा आहे की त्याला आपलं हितही कळतं आणि त्याप्रमाणे तो जागाही असतो. मग ज्याला आपलं हित कळतंय तो त्या पद्धतीने जागा आहे. नवे नवे महाराज म्हणतात त्याचं आचरण त्याचं वागणं त्याचं बोलणं हे शास्त्र आहे असं समाजाने समजावं. म्हणजे इतकी त्याने जीवनामध्ये आचारसंहिता बळकट केलेली असते की शास्त्र आणि त्याचं आचरण याच्यात त्याच्या जीवनामध्ये कधीच बदल होत नाही कधीच फरक होत नाही. मासा जो आहे ना महाराज म्हणतात अहो तो तर धन्य आहेच पण त्याला जन्म देणारे त्याचे माता पिता देखील धन्य. धन्य माता पिता तयाचिया. मग का हो तो खूप बरं आहे जो हा जन्माला आला ज्या भगवंताने ही सृष्टी हे विश्व निर्माण केलं. मग जो हिताच्या बाबतीमध्ये हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच विश्व निर्मात्याने त्यालाही निर्माण केलेलं आहे. मग का हो तो खूप बरं आहे जो हिताच्या बाबतीमध्ये जागा आहे त्याच्याबद्दल त्या विश्व निर्मात्याला काय वाटतं त्याच्याबद्दल त्याची काय प्रतिक्रिया आहे महाराज ते तरी आम्हाला सांगा. तुकोबरे म्हणता जो हिताच्या बाबतीमध्ये हिताच्या ठिकाणी जागा आहे. अशी कुळांमध्ये सात्विक अशी कन्या आणि पुत्र जी जन्माला येतात महाराज म्हणतात देवालाही त्यांचा आनंद वाटतो. अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका कुळी कन्या
होती जे सात्विका कुळी कन्या होती जय सात्विका कुळी कन्या होती जय सात्विका दयाचा हारिका वाटे देवा दयाचा हारिका दयाचा हारिका दयाचा वाह 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 क्या बात है क्या बात है क्या बात पुत्र होती जो सात्विका दयाचा हारिका वाटे देवा वाटे देवा हे वाटे वाटे वाह वाह क्या तो परमात्मा तिथून इथे आला असेल महाराज, खरं सांगते. एवढी आर्तता, ही आर्त गाणं आहे महाराज. अंतकरणापासून त्या परमात्म्यापर्यंत पोहोचावं एवढा मोठा अट्टहास. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. कुळांमध्ये सात्विक कन्याशी कन्या आणि पुत्र जी जन्माला येतात तो बरे सांगतात, तयाचा हरीख वाटे देवा. देवाला त्यांचा हर्ष वाटतो, देवाला त्यांचा आनंद वाटतो. कुणाचा तर कुळांमध्ये जी सात्विक अशी कन्या आणि पुत्र जन्माला येतात त्यांचा. मग याच्यावरून असा एक निष्कर्ष निघू शकतो, इतरही जन्माला येत असायला पाहिजे. इतरही जन्माला येतात बरं का. 3 प्रकारची प्रजा जन्माला येते, एक सात्विक, दुसरी राजस आणि तिसरी आहे तामस. पण यापैकी सात्विक म्हणून जी प्रजा जन्माला येते त्यांचाच देवाला आनंद वाटतो. जी राजस आणि तामस प्रकारची प्रजा आहे ना, त्यांचा देवाला आनंद वाटत नाही. उलट देवाला त्यांची चीड येते. भगवान म्हणतात मी यांना निर्माण केलंय खरं, पण यांना यांचं कर्तव्य काही कळत नाही. मग असे जे नराधम आहेत ना, महाराज म्हणतात त्यांना अंधत भाषा नरकाला पाठवणार, घोर नरकाला पाठवणार. तानहम दिशतो क्रूराम संसारेषु नराधमाम चिपाम मंजश श्रमश्रुबा नाश्रवी शैव योनिषु. भगवंताला त्यांची चिड येते, पण जी सात्विक प्रजा, सत्वगुण प्रधान अशी जी प्रजा, त्या सात्विक प्रजेने प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, आत्मविश्वास, संतांची विचारशक्ती ग्रहण करून आपल्या जीवनामध्ये जे आपल्या जीवनाचा अवलंब करतात, असे सात्विक अशी कन्या आणि पुत्र जन्माला आल्याच्या नंतर त्यांचाच देवाला आनंद वाटतो. मग अशा काही सात्विक सुकन्या जन्माला आल्या, असे काही सात्विक पुत्र जन्माला आले की त्यांचा देवाला कितीतरी आनंद वाटलेला आहे. अशा काही सात्विक सुकन्या, शबरी, किती सात्विक कन्या जन्माला आली. मदलसा, मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सिंधुताई सपकाळ, राजमाता जिजाऊ आईसाहेब, अधिकतम कितीतरी सात्विक अशा सुकन्या जन्माला आल्या की त्यांचा देवाला कितीतरी आनंद वाटलेला आहे की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये
दीनदुखितांच्या सेवेमध्ये अंतकरणामध्ये तळमळ जिव्हाळा ठेवून कितीतरी त्यांची सेवा केलेली आहे. म्हणून तर त्यांचा देवाला आनंद वाटतो. तसे सात्विक सुपुत्र जन्माला आले, त्यांचा सुद्धा देवाला आनंद वाटलेला आहे. माता पुत्र कुणाला म्हणतात? तुम्ही म्हणाले एवढे आम्हाला कळत नाही का? पुत्र म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा. पण जो जो मुलगा आहे तो तो पुत्र असेलच असं मात्र नाही. का? तर पूत नावाचा एक नरक आहे जो पितृदोषामुळे पितरांना प्राप्त होतो. मग जो पुत्र या पूत नावाच्या नरकातून आपल्या पितरांना तारतो त्याला पुत्र म्हणतात. अशी महाभारतामध्ये पुत्र नावाची व्याख्या केलेली आहे. पुन्हा मनो नरकात यस्मात् पितरं त्रायते सुतः तस्मात् पुत्रेति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुः. पूत नावाच्या नरकातून आपल्या पितरांना तारणारा, आपल्या पूर्वजांचा उद्धार करणारा त्याला पुत्र म्हणतात. नाहीतर काही असे कुपुत्र जन्माला येतात की ते आपल्या पूर्वजांना बुडवतात. ऐसे कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. मग पुत्र कुणाला म्हणतात? धन्यवंशी जन्मला भगीरथ गंगानुनी पूर्वज केले मुक्त. स्वर्गामध्ये असणारी गंगा माता राजा भगीरथाने या भूतलावरती आणली आणि आपल्या पितरांचा उद्धार केला. याला पुत्र म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हस्ता मुलकामध्ये नाथ महाराजांनी सुद्धा हीच पुत्र नावाची व्याख्या केलेली. हे नाथ बाबा वर्णन करतात. जे पितरांते तारिती पूर्वजाते उद्धरिती सुपुत्र त्या ते म्हणती. जे पुत्र संतती दुर्लभ. जो पितरांना तरतो पूर्वजांचा उद्धार करतो त्याला पुत्र म्हणतात. मग आता तुम्ही म्हणाला बाकीच्यांना काय म्हणायचं? महाराज म्हणतात त्यांना पुत्र म्हणू नका. का? ते पुत्र म्हणायच्या लायकच नाही. मग आता त्यांना काय म्हणावं? वेगळ्या भाषेत सांगू. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला अपत्य म्हणतात. काय म्हणतात? अपत्य. अपत्य का म्हणायचं? ज्याच्यामुळे आई वडिलांना त्याच्या जीवनामध्ये केवळ अपत्यच भोगण्याची पाळी येते म्हणून त्यांना अपत्य म्हणा. पण जो पितरांचा उद्धार करतो त्याला पुत्र म्हणा. पण तो आपत्तीत घालणारा ते अपत्यच आहे. ज्यासी बहुसाल अपत्य तो खंडभोगी आपत्ती ते. या लागी नाव वेदार्थ जाणून वेदार्थ विधान केले. आपत्ती आहे ते कारण आई वडिलांना त्याच्यामुळे नेहमी आपत्तीच भोगण्याची वेळ येते म्हणून त्याला अपत्य म्हणा. पण पितरांना तरणारा, पूर्वजांचा उद्धार करणारा त्याला पुत्र म्हणा. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्हाला सांगता जो हिताच्या बाबतीमध्ये जागा त्याचे माता पिता धन्य. जो सात्विक आहे ना देवालाही त्याचा आनंद वाटतो. पण का हो तुकोबर आहे हिताच्या बाबतीमध्ये जागा असणारा नेमका काय करतो? ज्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये त्याला जागृती प्राप्ती होते. सात्विक अशा पद्धतीचं आचरण त्याच्या जीवनामध्ये घडतं. आपलं हित कशात आहे हे त्याला कळतं. मग जो हिताच्या बाबतीमध्ये जागा आहे महाराज तो नेमका काय करतो ते तरी आम्हाला सांगा. मग हिताच्या बाबतीमध्ये जो जागा आहे तो नेमका काय करतो ना? जगद्गुरु श्री संत तुकोबारे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग. गीता भागवत करी
कन्यापुत्र होती जे सात्विक कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक कन्यापुत्र होती जे सात्विक तुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तुळी कन्यापुत्र होती जे सात्विक वा वा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. ज्याला ज्याला भगवंताने 2 हात दिलेले आहेत ना त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करून मोठ्या प्रेमाने मोठ्या आवडीने भगवंताचं भजन करायचंय. ज्याला ज्याला देवाने 2 हात दिले त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करा. विठोबार खुमाई हा विठोबार खुमाई विठोबार खुमाय विठोबार खुमाय विठोबार खुमाय विठोबार खुमाय हे रखुमाय रखुमाय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबार खुमाय हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 खुमाय जय जय गोबार खुमाय गोबार खुमाय गोबार खुमाय गोबार खुमाय गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जो आपल्या हिताच्या बाबतीत हिताच्या ठिकाणी जागा आहे. महाराज म्हणतात तो नेमका काय करतो. गीता भागवत करीती श्रवण. ते गीता आणि भागवत या ग्रंथाचं श्रवण करतात कारण गीता आणि भागवत हे आपल्या हिंदू संस्कृतीचे सर्वोच्च ग्रंथ आहे. गीता माणसाने कसा जगावं हे शिकवते आणि भागवत हा ग्रंथ माणसाने कसा मरावं हे शिकवतो. कुरुक्षेत्राच्या रणमैदानावरती कर्तव्य परांगमुख झालेल्या अर्जुनाला स्वधर्म कर्तव्य सन्मुख करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जो दिव्य उपदेश केला त्याचं नाव श्रीमद भगवत गीता. कर्तव्याची जाण करून देणारे गीता आहे. अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाण करून दिली. माणसाने जगावं कसं गीता शिकवते आणि मरावं कसं भागवत हा ग्रंथ आपल्याला शिकवतो. आणि भागवत हा ग्रंथ मुळात भगवंताने हंसरूपाने ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेवाने तोच भागवत नारदांना, नारदांनी तोच भागवत व्यासांना, व्यासाने तोच भागवत शुकाचार्यांना, शुकाचार्याने तोच भागवत 7 दिवसात विस्तारपूर्वक परीक्षिती राजाला सांगितलं. त्याला शाप दिलेला होता की 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प चावून तुझा मृत्यू होईल. पण 7 दिवसांच्या भागवत कथेमध्ये शुकाचार्याने राजा परीक्षितीला ज्ञात करून दिलं की राजा तुझा देह नाशिवंत आहे पण तू मात्र शाश्वत आहे, अमर आहे, आत्मस्वरूप आहे. 7व्या दिवशी परीक्षिती राजा म्हणू लागले की आता खुशाल तक्षकाने यवन मला दंश करावा. मला आता मृत्यूची भीती वाटत नाही कारण माझा देह नाशिवंत आहे पण मी मात्र अमर आहे, आत्मस्वरूप आहे. माणसाने मरावं कसं भागवत आपल्याला शिकवतो आणि जगावं कसं गीता आपल्याला शिकवते. म्हणून ते या ग्रंथाचं श्रवण करतात. मग सात्विक अशा पद्धतीचं आचरण त्यांच्याकडून घडत असतं. म्हणून या ग्रंथाचं श्रवण केल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांची श्रेष्ठता त्यांना कळते. देवाला आवडणारी क्रिया त्यांच्या हातून घडत असते. म्हणून खऱ्या अर्थाने त्या ग्रंथाचं श्रवण करतात.
श्रवण म्हटल्याच्या नंतर ते तर वक्त्यावरती अवलंबून आहे. वक्ता कोणी मिळाला तर श्रवण घडेल. मग आता गीता भागवत सांगण्याकरता वक्ता ज्यावेळेला कोणी मिळत नाही त्यावेळेला ते काय करतात? महाराज म्हणतात तिकडे तिकडे टाइमपास करत बसत नाही. अखंड चिंतन विठोबाचे, ते अखंड विठोबाचं चिंतन करता, देवाचं चिंतन, देवाचं नामस्मरण केलं तर काय होणार आहे? काय नो हे केले का चिंतेता विठ्ठले सर्व साधनांचे सार व सिंधू उतरी पार, किंवा अवघे होतीला बैकाया चिंतने. म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग का हो तुकोबरे तुम्ही आम्हाला सांगितलं जो आपल्या हिताच्या बाबतीत हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे माता पिता धन्य. जो सात्विक आहे त्याचा देवालाही आनंद वाटतो. देवाची त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे तेही तुम्ही आम्हाला सांगितली. पण का हो तुकोबर आहे त्याच्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तरी आम्हाला सांगा. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात त्याच्याबद्दल मला काय वाटतं ते माझं हृदगत. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय ते आपलं हृदगत अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा गडोच्या सेवा. तुका म्हणे माझा गडोच्या सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही. थोडी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हारिक, दयाचा हारिक वाटे देवा. तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. हो थोडी कन्या पुत्र होती रे सात्विक, दयाचा हरिका वाटे देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती टाळी वाजवा राजा सर्वांनी. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. गोपन मुक्त बाई ज्ञान सकया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. गोपन मुक्त बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया. कामने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने, साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी श्री क्षेत्र नळवाडी या पवित्र स्थानावरती आज या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये कैलासवासी गंगा भागीरथी मातोश्री गंगूमयी दामोदर पाटील दराडे यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी शास्त्राच्या नियमाला अनुसरण विधिवतरित्या यथोचितरित्या ब्राह्मणांकरवी मंत्रघोषामध्ये दराडे पाटील परिवार सानप पाटील परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाला. निश्चितच
हा विधी या माता माऊलीपर्यंत पोहोचून भगवान परमात्मा त्यांना योग्य अशा प्रकारची सद्गती प्राप्त करून देतील याच्यामध्ये शंकाच नाही. परंतु या माता माऊलीच्या पाठीमागे असणारा संपूर्ण शोकाकुल परिवार या ठिकाणी त्यांचे सुपुत्र श्री निवृत्ती काशीनाथ सानप, त्याच पद्धतीने श्री देवनाथ दामोदर दराडे, त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या मुली आशाबाई दत्तू गीते, सुषाबाई तात्याबा आव्हाड, त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या सुना, त्यांची नातवंड, संपूर्ण या ठिकाणी असणारा दराडे पाटील परिवार, सानप पाटील परिवार, सर्व आप्तेष्ट पुण्यस्मरण श्राद्ध विधीच्या निमित्ताने कुटुंबाच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता या माऊलीला आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात. परिवाराच्या वतीने आपणा सर्वांचे आभार उद्देश या ठिकाणी व्यक्त करेल. कार्यक्रमाच्या निमित्ताने सुंदर अशा पद्धतीने ज्यांनी गायनाची साथ केली महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा सगळ्या गुणीजनांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. परमादरणीय परमस्ने परमार्थ परमेश्वर अलंकार आमचे बंधू हरिभक्त प्रणव विजयजी महाराज काळे, परमादरणीय गान कोकिळा हरिभक्त प्रणमचे बंधू चिंतामणजी महाराज सानप, ताल महर्षी परमादरणीय परमस्ने परमार्थ प्रेमी आमचे बंधू हरिभक्त प्रण मुकुंदजी महाराज लाड यांची या ठिकाणी आभार. त्याच पद्धतीने परमादरणीय परमस्ने आमच्या भगिनी हरिभक्ती परायण अनिताताई महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील असणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थिनी त्यांच्या या ठिकाणी आभार. सर्व गावचं असणारं भजनी मंडळ त्यांचे आभार. वेणीकरी ताई त्यांचे आभार. असणारे भालदार चौबदार त्यांचे आभार. सिस्टीमवाले दादा त्यांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. यूट्यूब चॅनेलवाले दोनही त्यांचे या ठिकाणी आभार. त्याच पद्धतीने भालेराव सर त्यांच्या ठिकाणी आभार. पितृतुल्य असणारे हरिभक्त प्राणचे जय हरी बाबा बाबांचे सुद्धा या ठिकाणी आभार. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मालक मजूर उपस्थित आहे त्यांच्या ठिकाणी आभार. ज्यांच्या माध्यमातून सेवेचा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला परमादरणीय परमस्ने पितृतुल्य असणारे आदरणीय माझे काका साहेबराव माधवराव दराडे काकांच्या ठिकाणी आभार. संपूर्ण दराडे परिवार सानप परिवाराच्या ठिकाणी आभार. त्याच पद्धतीने या माऊलीला आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये परमादरणीय परमस्ने परमार्थ प्रेमीयांचा आदर्श खऱ्या अर्थाने कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येकाने घ्यावा असे आदरणीय बंडू नाना भावड या ठिकाणी नाना उपस्थित आहेत. आदरणीय आमचे सुभाष नाना आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे विनायक शेठ शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय जगन्नाथ अण्णा खैरणार या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळीच मान्यवर मंडळी नामनिर्देश कोणाचा घ्यावा कोणाचा ठेवावा सगळ्यांच्या ठिकाणी आभार रुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे हसे महाराज आमच्या सर्व विद्यार्थिनींना या ठिकाणी घेऊन येण्याचं कार्य दादांनी केलेले त्यांच्या ठिकाणी आभार. झालेल्या सेवेतून जर काही वाईट वाकडे शब्द बोलले गेले असतील वाणीचे दो समजून माझी मला परत करा. नातरी बालक बुबडा बोले वाकुडा वेचुका चाले ते चौज करुणी माऊली रेजेले जे विचुकीच असेल माऊली चंत करणाने पदरात घ्या. योग्य असेल माझ्या श्री गुरूंचं ज्ञानबरायांचं तुकोबरायांचं विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांचं समजून त्याचा स्वीकार करा. पवित्र तुळशीची माळा गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आपल्या आई वडिलांची सेवा करा. अमूल्य किमतीच्या नरद्याचं सार्थक करा. झालेली सेवा माझ्या श्री गुरूंच्या ज्ञानबरायांच्या तुकोबरायांच्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबांच्या पूजने वंदने दादा वैकुंठवासे गुरुवर्य ब्रह्मलीन हरिभक्तपरा निवृत्ती बाबा घोरवडकर दादांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेल्या या ठिकाणी पूर्ण विराम. श्रद्धांजली होईपर्यंत कोणी आपली जागा सोडायची नाही ही सर्वांना परिवाराच्या वतीने विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल. सर्वांना विनंती 2 मिनिटं थांबायचे. गंगाबाई दामोदर दराडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांनी सुंदर असं या ठिकाणी कीर्तनाचं पुष्प अर्पण केलं त्या हरिभक्तपरायण गीतांजलीताई घोरवडकर आणि त्यांच्यासमोर या कीर्तन प्रसंगी उपस्थित असणारे महाराष्ट्रातले दोन्ही नामवंत गायनकार आणि मृदंगवादक यांचं सर्वांचं मी दराडे पाटील परिवार आणि सानप पाटील परिवाराच्या वतीनं दुःखद अंतकरणानं त्यांचे ऋण व्यक्त करतो. आजच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सानप परिवार आणि दराडे परिवार या दोन्ही परिवारांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. वेळ खूप झालेला आहे. पावसाचं वातावरण आहे. मी सर्वांचं या ठिकाणी अगदी 1 सेकंदात नामोल्लेख करतो. त्यामध्ये प्रथमतः विनायकराव शेळके, मारुतराव शेळके, जगनशेठ खैरनार, मुरलीदादा चकोर, रामनाथ सांगळे, संदीपभाऊ बाबड, दामोअण्णा सांगळे, कोंडाजी आनंद आव्हाड, सुभाष माळू आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, दशरथ उगले, आनंदराव शेळके, भारत शेठ दराडे, गोपाळा शेळके, राजाभाऊ सहाने सगळी मंडळी आणि नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी आईचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे.
आईबद्दल दोन शब्द बोलणं मी या ठिकाणी उचित समजतो. गंगूआई आणि लक्ष्मी आई या दोघींनी या दामबाबाच्या प्रपंचाचा गाडा चालत असताना दामबाबाच्या निधनानंतर लक्ष्मीबाईला आपलं सर्वस्व मानून गंगूआईनी या प्रपंचासाठी खूप अतोनात प्रयत्न केले. मेंढपाळ व्यवसाय करत असताना गंगूआईने शेती आणि मेंढपाळ असे दोन्ही व्यवसाय सांभाळून या कुटुंबाचा कणा ती म्हणून उभी राहिली. लक्ष्मीबाई जो निर्णय घेईल, जो निर्णय सांगेल तो निर्णय शिरसावंत मानला आणि या कुटुंबाची सेवा केली. आणि सेवा करत असताना आपले दोन्ही मुलं निवृत्ती मामा आणि रेवनाथ मामा अतिशय सात्विक भोळ्या स्वभावाचे दोन्ही भावंड, कुठल्याही मनात त्यांच्या आडेवेळी नसणारी भावंड लहानची मोठी केली, दोन मुली मोठ्या केल्या, त्यांना आपल्या प्रापंचिक जीवनात रेघारूपाला लावलं आणि गेली 1 वर्षापूर्वी आईचं निधन झालं. परंतु सानप मामा आणि रेवनाथ मामाबद्दल 2 शब्द या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. आईच्या उत्तरार्धात काळात या ठिकाणी सानप मामा आणि रेवनाथ मामाने आईची प्रचंड अशी सेवा केली. या दोघा भावंडांनी या ठिकाणी आईला कुठलाही या ठिकाणी ऊन लागू दिलं नाही, खूप सेवा केली. हे दोघं भाऊ म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. या दोघा भावांना एक वेळचं अन्न नसलं तरी चालेल, पण पाताळेश्वराचं दर्शन हे लागतंच. ही त्यांची ख्याती आहे, ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. या ठिकाणी या पाताळेश्वर मंगल कार्यालयाच्या आजूबाजूला जे वृक्ष या ठिकाणी आज डोलताना दिसत आहे, हे वृक्ष वाढवण्यासाठी सानप बाबाने अतोनात प्रयत्न केलेला आहे. हे वृक्ष वाढत असताना अनेक वेळा मान अपमान अनेक गोष्टी त्यांनी सहन केल्या, परंतु कोणालाही कधी त्यांनी उलटून प्रत्युत्तर दिलं नाही. आणि या ठिकाणी हे वृक्ष आज वाढवताना दिसलं, ही खरी किमया सानप बाबाची आहे. असो, त्यांच्या हातून त्यांच्या आईच्या संस्कारांची या ठिकाणी जडणघडण होत आहे, त्यांचं संस्कार ते जपत आहे. म्हणून आज आईच्या या श्राद्ध त्यांचं आषाढी वारीच्या या निमित्ताने या ठिकाणी आलेलं आहे. त्यांच्या आईच्या या दुःखात सहभागी होण्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. मी प्रथमतः आपल्या गावच्या वतीने आदरणीय शिवाजीदादा दराडे यांना विनंती करतो, आपण अगदी 2 मिनिटात या ठिकाणी पार्श्वभूमी सांगायची. ज्यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालं त्या मातोश्री गंगूबाई दामोदर दराडे यांच्या सानिध्यामध्ये 2 मुलं 2 मुली आणि असा एक मोठा परिवार आहे. खऱ्या अर्थानं गंगूबाईच्या जीवनातली विशेषता आहे. ताई या ठिकाणी गंगूबाई हे दामू गणपत दराडे यांची पत्नी असताना ही 5वी पत्नी आहे. आता सध्या एक मिळत नाही आणि दामबाबाला 5 पत्न्या केल्या. त्याचं कारण एक होतं का संतती अभावी या पत्न्या या ठिकाणी केल्या आणि गंगूबाईला रेवणनाथसारखा एक मुलगा आणि सानपसारखा एक मुलगा होऊन हा प्रपंच सदन केला. मी आपणा सर्वांच्या वतीनं स्वर्गीय गंगूबाई दामोदर दराडेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि नंतर आनंदा मास्तर यांना या ठिकाणी मी श्रद्धांजलीसाठी आमंत्रित करतो. त्यानंतर बंडू नाना बाभड. आज ज्या 2 सुपुत्रांनी म्हणजे सानप आणि रेवनाथ यांनी आपल्या आईचं हे प्रथम पुण्यस्मरणाच्या कीर्तनाची सेवा, आपल्या तालुक्याचं वारकरी संप्रदायाचं भूषण, महिला भूषण, की ज्यांना अत्यंत मोठा अधिकार या ठिकाणी प्राप्त आहे अशा हरिभक्तपरायण गीतांजलीताई गोरोडकर यांनी ही कीर्तनरूपी सेवा केली. खरं तर मी त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांना चांगल्या प्रकारची साथ या ठिकाणी दिली. असे आपल्या तालुक्याचे 2 रत्न काळे महाराज आणि सानप महाराज आणि मृदंगाचार्य लाड महाराज आणि सर्व या ठिकाणी महिला मुली या ठिकाणी त्यांनी आज ही कीर्तनरूपी सेवेला साथ दिली. त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे आपण या ठिकाणी सांगतो आमच्या गावामध्ये आव्हाड आणि भाबड म्हणजे केरू अण्णा आणि आव्हाड हा परिवार, हा दूध भावांचा परिवार, आणि दराडे आणि सानप म्हणजे आमचे सोयरे सानप आणि रेवनाथ हा या ठिकाणी हा दूध भावांचा परिवार. सख्य भाऊ राहणार नाही अशा पद्धतीचा प्रेम आणि भावना या परिवारामध्ये आपल्याला दिसून येते. खरं तर या आईचे संस्कार हे सातत्याने आईवडिलांचे संस्कार जोपासणारे कुटुंब समाजामध्ये, अध्यात्मामध्ये, सार्वजनिक कार्यामध्ये या ठिकाणी भारतने सांगितलं इथे वृक्षारोपण केलं
म्हणजे ही आवड असणं ही आपल्या आईकडून मिळालेला संस्कार आहे. अशा या पवित्र ठिकाणी या ठिकाणी आपल्या आईच्या स्मरणार्थ नेहमी सातत्याने काही ना काही काम करत असतात. म्हणून या ठिकाणी काही झालं 102 वय आईचं झालं असतं, परंतु वय परत्व जरी जाणं असेल तरी आई गेल्याचं दुःख या दोन्ही परिवाराला फार मोठं आहे. दोन मुली आहेत, या सगळ्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची परमपिता पांडुरंगाने पाताळी शोभाने शक्ती आणि ताकद दिलेलीच आहे. ती ह्याही पुढे देऊ आणि आईच्या हाताला निश्चितपणाने या ज्ञानदानाने आणि अन्नदानाने चांगल्या प्रकारची गती मिळाली असेल या शंकाने ती मिळो असे आपल्या सर्वांच्या वतीने पाताळी शोभाच्या आणि परमेश्वराच्या प्रार्थना करतो. माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने क्रांती वसंतराव शिक्षण संस्थेच्या वतीने आईला विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.